नमस्कार मंडळी. आता जो व्लॉग बघतालाच तो आधी सगळ्यात इथं नापण्याचा धबधबो आत्ताच आम्ही जाऊन येलो. आई पप्पाने आम्ही जास्त काही शूट करू गावलं नाही, थोडक्यातच शूट करून येलो. कारण जाऊक उशीर झालो आणि परत थंय जाऊन पाऊस होतो. परत येऊच्या काळोखाच्या आधी येऊचा होता, बारको सोबत होतो. तर ह्या व्लॉगला आपण अटॅच केला आंबिवलीचा सगळ्यात मोठा वॉटर पार्क BK वॉटर पार्कचा असा. आणि जा की आमच्या मित्राचं नाव माझ्या असं आकाश पाटील आणि त्याची वाईफ चिनू म्हणजे चिन्मयी. आम्ही खयच्या ट्रिपला होतो, सिंगापूर मलेशियाच्या ट्रिपला आमची ओळख झाली आणि खूप टाइम ठरलेला की जाऊचा. तो मागच्या वेळी आम्ही जेव्हा मुंबईत होतो तेव्हा योग इल्लो, पण व्हिडिओ अपलोड करूचो योग काय इल्लो नव्हतो. मग आज तो योग इल्लो की ह्या वॉटरफॉलचा आणि त्या वॉटर पार्कचा मी एकत्र घालतोय. सो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटाक मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कोण कोण त्या वॉटर पार्कला आणि वॉटरफॉलला गेला ताही कमेंटमध्ये सांगा. तर आज पुन्हा एकदा आपला फिरतीचा दौरा आहे. मजा चालू आहे आमची सध्या सगळ्यांची. आणि वाजलेत दुपारचे 4:30, म्हणजे ऑलमोस्ट संध्याकाळचे 4:30 वाजलेत. आणि पावसामुळे आम्ही थोडं उशिरात निघालो जेवण खाऊन. आमच्या आईला दुपारचं जरा झोपायला लागतं, पण ती आज नाही झोपली आहे. आणि पुन्हा एकदा आहे फोंडा घाट आणि मॅप लावलाय आपण नापणे धबधब्याचा, जे की आपल्या घरापासून फक्त 27 किलोमीटरवर आहे. म्हणून आम्ही बाहेर पडलोय. जर अजून लांब असतं कुठे तर मी एवढ्या लेट नसतो निघालो, पण आमचं ठरलेलं होतं काल की जायचंच आज काही करून. तर जाऊया नापणे धबधब्यावर आणि बघूया. काचेचं पूल झालंय, त्याचं आपलं उद्घाटन झालंय राणे साहेबांच्या हस्ते. तो जाना तो बनताय. आणि हे आमचं फोंडा घाट बस डिपो. आणि आमच्या भोगले दादाचा वडापाव, जिथे ॲज ऑलवेज गर्दी असते. नक्की ट्राय करा एकदा. लेफ्टला आमच्या कैलास दादाची पाणीपुरी. पहिला खूप चालायचा धंदा, आता जरा क्राऊड कमी असल्यामुळे थोडा थंड आहे, नाही मिळत इथे. हो आई, तसं असतं ते. तर नापणे वॉटरफॉलसाठी आम्ही वैभववाडी रोड धरलाय. म्हणजे फोंड्यातून कणकवली रोडला जाताना राईट मारायचं पेट्रोल पंपाकडून आणि त्यानंतर सरळच रस्ता आहे. बाकी वाटेत कुठे लेफ्ट राईट असेल तर मी तुम्हाला सांगतो. आता राजवीर जरा झोपलाय, आई पप्पा पाठी बसलेत. सगळ्यांचं जेवण अंगावर आलेला, तरी चहा केलेला श्वेताने तो पियालाय, पण काय मजा नव्हती. कडी एक नंबर झालेली आई. खरंच आईचा हात नाही कोण धरू शकत आमच्या जेवणात. कालची पण छान झालेली. आणि केळफुलाची भाजी केलेली आईने, ती पण एक नंबर झालेली. जर तुम्हाला केळफुलाच्या भाजीचा रेसिपीचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करा. आमची आई वाचून मग घेईल मनावर. तर वैभववाडी रेल्वे स्टेशन पासून एकदम जवळ आहे धबधबा. तुम्ही गुगल मॅप टाकलात तर तुम्हाला लगेच लोकेशन मिळेल. आणि आता बघूया जरा धबधबा कसा आहे काय. तर हा आहे नापण्याचा धबधबा. तसं हाईटला थोडा छोटाच आहे, असा काय मोठा नाही, पण पाण्याचा फ्लो भरपूर आहे. हे बघा या साईडला इथे खाली इथे पण उभं राहून तुम्ही पाण्याचा आनंद घेऊ शकता. आणि हा आहे तो काचेचा पूल. आणि त्या साईडला तिथे थोडासा एक धबधबा आहे, म्हणजे पाणी जिथे खाली पडतं तिथे. तसं मगाशी मी सांगितलं 25 माणसांसाठीच प्रवेश आहे. एक आजी आले आहेत, 2 आजोबा आले आहेत खास हे पूल बघायला काचेचं. आणि छान केलं आहे. हे आमच्या हरकुळात पण होऊ शकतं यार, सांडीजवळ. आता आई पप्पांना बघायचं आहे, पण पाऊस आला आहे. मी छत्री त्यांना दिली आणि मी भिजतोय. थोड्या वेळाने आपण जाऊ खाली जर पाऊस थांबला तर. नक्की एकदा व्हिजिट करा तुम्ही पण इथे. पप्पा आमचे वरूनच आनंद घेत आहेत. बरं मानले नाही हा धबधबा. म्हणजे त्या साईडला असं पाणी जरा वरून खाली पडतं, लेफ्टला आहे अजून थोडंसं. आणि हे पूल बघायला आलोय आपण, काचेचं पूल जे बांधलंय ते बघा ना. तिथे केवढ्या जवळ प्रेशरनं पाणी जातं. मोठा फ्लो नाही. हां, मोठा फ्लो नाही, कापती नाही. भारी बनवलाय नाही आपण. फायनली पाऊस गेला आहे. आणि श्वेता हळू या. हां आरामात.
आणि त्या साईडला मी ते ड्रोनचे टेक बघितलेले जिथे पाणी खूप स्पीडने पडतं आणि हा तो काचेचा ब्रिज आहे. हे बघ कपल बघ सेल्फी काढतायत. काढा काढा. ओके या बाजूला पाण्याचा फोर्स बघू शकता. समोरून सगळं पाणी कातळावरून येत आहे. इथे इथे दाखवतो जरा. ओ भाई साहब वाह 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 वाह. हा बघा फोर्स असला खतरनाक आहे ना. आणि किती वाटते दिव दिव आई व. अरे 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 अरे. ओके सो इथे हा फुल स्टॉप आणि आमचे लाडके नितेश राणे यांच्या शुभ हस्ते या ब्रिजचं उद्घाटन झालेलं. हा म्हणजे तुला नेताना पण तुम्ही असे काय चालताय. चाला बिंदास काय नाही. होय होय. काय पोच देत आहेत बघ. कसं वाटलं आई देऊन. भीती वाटली काचेवर चाल पहिल्यांदा ना असा. ओके सो सगळ्यांनी या. आई म्हणते काचेंना खालचं पाणी वाहताना दिसत अजून भीती वाटते पण एक वेगळा एक्सपिरियन्स होता. जाऊ दे. तुला कसं वाटलं है ना. हे तुला कसं वाटलं रे. नमस्कार मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ स्वागत आहे. वाजले सकाळचे 10 आणि आत्ताच परीवर मस्ती वगैरे करून झाली आहे. काल इथेच आलेलो झोपायला दादा वहिनीकडे. सो परीला बाय बाय केलं. मे बी परत येईन सुद्धा माहीत नाही सांगता येत नाही. येईन नाही येईन किंवा तिकडनं जाईन. सो वहिनीला कालच विचारलेलं जेवताना की तुम्ही याल का आमच्यासोबत. आम्ही एका रिसॉर्टला चाललो आहे. तर वहिनी म्हणाली की नाही जमणार आणि दादा जॉबला गेला आहे. परी एकटी नाही राहू शकत त्यामुळे तिला नाही आणलं. कारण कितीही झालं तरी मुलांना एंड ऑफ द टाईम आई वडील लागतात. हे मी खूप जवळून बघतो आहे. सो मी पण हट्ट नाही केला की मी परीला घेऊन जातो वगैरे कारण ती अजून तितकी मोठी नाही झाली आहे. राहील ती पण एकदा फॅप्या सुरू झालं तर मग नाही सांगता येत. मग मी आता निघालो आहे शेताकडे म्हणजे राजूरकडे कळव्याला. आता इकडनं शेताला न्याहारी घेईन नाश्ता घेईन आणि मग बाकीचा आपला दिनक्रम पुढे सांगतो तुम्हाला. चालत जायला लागेल कारण जिथे शेताला मेदूवडे आवडतात तिथपर्यंत रिक्षा घेऊन जाणं योग्य नाही वाटलं. म्हटलं पायपीट करत जायचं होतं. आम्ही निघालो आहे 12:30ला आणि आता कॅब बुक केली आहे. समिता माऊ आहे मी आहे हा आमचा साडू आहे संकेत. चला गणपती बाप्पा मोरया. तर ठाण्यापासून हार्डली आम्हाला अर्धा तास लागला इथे पोहोचायला. थोडासा रश होता मध्ये पण वीकेंडला थोडीशी गर्दी असू शकते. आणि खूप फेमस वॉटर पार्क आहे हा BK वॉटर पार्क आणि ह्यांचं सेम कोकण किंग रेस्टॉरंट अँड बार सुद्धा आहे. सो आम्ही वॉटर पार्कला चाललोय कारण आम्ही सगळे लहान आहोत म्हणजे लहान पोरात आमच्या आवडत. तर गेला असतो रेस्टॉरंटला काहीतरी खाऊ. आणि हे जे BK वॉटर पार्क आहे हे माझ्या मित्राचं आहे ज्याचं नाव आहे आकाश पाटील. एंट्री इथून आहे का. ओके जाईल ना आतमध्ये. तर मंडळी आपण पोहोचलो आहे BK वॉटर पार्कला आणि हा दादाची गाडी आहे. दादा तुझं नाव काय. गणेश देसाई. गणेश देसाई दादा खारेगावचे. छान वाटलं भेटून. ओके तर दादाची गाडी खूप छान होती. मजा आली राईड करून.
किती सालचा मॉडेल आहे? हल्लीचाच आहे. किती महिने झाले? पाडव्याला घेतली. छान आहे गाडी, रंग पण छान आहे. चला तुला खूप खूप शुभेच्छा, भेटूया. आणि डोंबिवलीचं वादळ आलंय. वॉटर पार्क फायनली. आता इथे एंट्री करायची आहे, त्यानंतर आतमध्ये जायचं आणि एन्जॉय करायचं. आतमध्ये काय काय बघ आहे हे बघण्यात खूप उत्सुकता लागली माझी. सागरदा काय यार पिल्लू. तर आपल्या BK वॉटर पार्कचे आणि कोकण किंग बार अँड रेस्टॉरंटचे ओनर आमचे मित्र आकाश पाटील यांचे इथे सहर्ष स्वागत. कसं आहेस भाव? थँक्यू, तू आम्हाला तुझ्या या प्लेसवर इन्व्हाइट केलं आणि आजचा दिवस आमचा खूप मजेत जाणार आहे असं वाटत आहे बाहेर. बाकी छोटी कशी आहे? मस्त. आम्ही शिवला फोन केला, तिला म्हटलं जमलं तर ये, तर ती म्हणाली घरी या घरी. आता एवढ्या सगळ्यांना घेऊन कुठे घरी या. सो नेक्स्ट टाइम. छान वाटलं भेटून. क्या करेंगे? ओके मंडळी, आम्ही आतमध्ये आलोय. आल्या आल्या इथे महिलांचं चेंजिंग रूम आहे. लेफ्ट साईडला लॉकर आहेत, लॉकर रूम पण दाखवतो. आणि त्या साईडला जेंट्स रूम आहेत. ओके, आणि हा पूर्ण वॉटर पार्क आहे. बॅक साईडला पण वॉटर पार्क आहे. आणि पाठीमागे जे मोठं हॉटेल म्हणतंय ते पण आपल्या आकाशच आहे, पण त्याचं काम चालू आहे. ते कधी पूर्ण झालं की मी तुम्हाला नक्की दाखवायला येईल. बाकी आता आम्ही चेंज करून घेतो आणि मग बघूया आता काय काय करायला मिळतंय. 3 वाजेपर्यंत लंच टाईम असतो, त्यानंतर नाश्ता सुरू होतो 4 नंतर. सो सकाळचं नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता असं हे सगळं इन्क्लूड असतं आपल्या या 1300 रुपयांमध्ये. वीकडेजला 1300 रुपये, विकेंडला 1400 रुपये. तर मंडळी हे आहेत लॉकर रूम आणि संकेत आता त्याच्या बॅग ॲडजस्ट करतोय. आणि राजवीरला पाण्यात नेण्यासाठी नियोजन झालेलं आहे. बघू आता आमचा राजवीर ह्यामध्ये बसतो का. तो फक्त 5 महिन्याचा आहे. लेट्स सी त्याला एन्जॉय करायला जमतंय का यात. आणि हे मी इथूनच विकत घेतलंय. चलो ओके, तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहोत. आता ह्या साईडचं सेक्शन पण चालू करतायत हळूहळू आणि भरपूर जोरात गाणी वाजवत आहेत. ह्याला पाण्यात नाही न्यायचं आहे. पाण्यात हा मग ते कशाला घेतलं एवढं? ते बाबूसाठी. ते आता गावी नदीत आम्ही काय त्याच्यात बसणार आहे. तर सगळी लहान लहान पोरं हे बघ कशी पेवतात पाण्यात. आमची मंडळी काय तो बघा तकड्या. पिल्लू पिल्लू गो पिल्लू गो. आणि इकडे व्हॉलेंटियर्स असतात, म्हणजे सेफ्टीसाठी. पाण्यात कोण चुकून माकून बुडत असेल, कारण खोल नाही तसं तेवढा, तरी पण हा हे इथे ही घ्यायला ह्याला काय म्हणतात ते ट्यूब. तर हा डीप आहे, कमरे एवढंच आहे. आणि त्यानंतर मग आओ जयोश. ओ इब 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 हेमा मालिनी ब इब पिल्लू. यावा लवकर काय तर. हा चला गणपती बाप्पा मोरया. ती बादली भरली काय उलटी होता आणि थंय उभं राहून पाणी अंगावर पडूची मजा घ्यायची.
तिथे पण स्लाइड्स आहेत, तिथे स्लाइड्स आहेत. वा 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 वा. सगळ्यांनी बऱ्यापैकी पाण्यात मजा केलेली आहे आणि आता आम्ही सगळे चाललो आहोत जेवायला. हे पैसे देऊन घेतलेले काय उपयोगाला नाही आलाय. ए पिल्लू, मजा येते? काय बोलते? भारी वाटलं? कसं वाटलं इथे येऊन? छान वाटलं? सागरला कसं वाटलं इथे येऊन? छान, एकदम मस्त आहे, छान आहे. ओके, सो डोंबिवलीकरांचा रिव्ह्यू तर ऐकला आपण. मी स्वतः अजून भिजलो नाही. मी म्हटलं आधी जरा. आम्ही डोंबिवलीला पहिल्यांदा इकडे आलोय. ओके, खूप छान आहे, सगळ्यांनी या. सो मी आता आधी जेवणार, फोटोबा करणार आणि त्यानंतर मग पाण्यात होतात. सो जेवायचं काउंटर इकडे आहे. संध्याकाळचा नाश्ता पण इथेच आहे आमचा. श्वेता म्हणते तिच्या मावशीकडे पण जावे डोंबिवली चालू. तर माझ्या बायकोसाठी मी व्हेज थाळी घेऊन आलो आहे, ज्यामध्ये सलाड आहे, लोणचं आहे, त्यानंतर नळे आहेत, बटाट्याची भाजी आहे, चपाती आहे, सोलेची भाजी आहे आणि हे मिक्स कुर्मा भाजी आहे. आणि सागरदा पण व्हेजच खातोय. त्यानंतर इथे ही आमची पिल्लू आहे. पिल्लू काय खाते? हवा. चल जाऊया आपण, चल. जेवणार आहेस तू का? अरे समिता भाऊ कुठे आहे? हो, कपल इज देअर. बघूया यांनी काय आणलंय. तर संकेत काकाने सगळं व्हेज आणलंय. समिता माऊने पण सगळं व्हेजच आणलेलं दिसतंय. हे जेवण कसं वाटलं? छान आहे भाई. तू ॲडव्हर्टाईजचे पैसे घेतले? सगळं एक नंबर. हे झालं ना बिल, तर निघूया ना घरी. का? किती वाजेपर्यंत? वाजले की 4. हे काय? हे बघ, तर हे वॉटर पार्क सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होतं, पण आम्ही लेट झालोय आणि आम्ही आलोच किती वाजता इथे? 1 वाजता आलोय. त्यानंतर थोडा वेळ ह्या लोकांनी मजा केली, मी शूट करत होतो. त्यानंतर आता जेवलोय, जेवून झालंय. आईस्क्रीम पार्टी झाली आमची. थोडा वेळ आता बसतील आणि राजीवला दूध वगैरे पाजून झालं की पुन्हा एकदा पाण्यात तेव्हा जाऊया. आता ह्या साईडचं सेक्शन काय ते बघायचं आहे, पण इथे 20-20 मिनिटानंतर चालू होतं. सो आम्ही वेट करतोय की आता हे कधी चालू आहे. मी मगाशी जे सांगितलं की इथल्या राईड कधी स्टार्ट होत आहेत बघूया. सो मी सुरुवात करतोय त्या सगळ्यात मोठ्या स्लाईडपासून. भडकली, छोटी भडकली. अरे खैरवली माझी माणसा. मला जायचं आहे मोठ्या राईडला आणि त्या पण ठीकठाक आहेत. आता आमची मंडळी तिकडे चाललीत परत. चला आता माझी बारी. अब मैं कूदूंगा. तर पहिली राईड सक्सेसफुल झाली आहे. ती समीराने नीट शूट नाही करता आली तिला. सो आता आम्ही कॅमेरा घेऊनच पाण्यात चाललोय आणि तुम्हाला ही राईड करायची असेल तर हा वाजा तुमका स्वतःहून तुझा लागत आणि 3 माईल चढूचे लागतील. आणि दोघांचं वजन पण केलंय. का केलंय माहित नाही, ते आता वरती जाऊन समजेल. हा मग ते का केलं ते नाही माहिती. चलो देखते. संकेतचं वजन जास्त निघालं ना. तर आम्ही सगळ्यात मोठ्या स्लाईडवर आलोय. संकेत आणि मी आहोत आणि खरंच उससे भी बुरा आहे. तू काय करतोय? ए आगे कौन बैठेगा? ज्यादा वेट वाला की तू? ओके, ज्याचं वेट कमी आहे तो.
ओके गणपती बाप्पा. परत 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 मेरे को वापस. तर आता 2 सगळ्यात मोठ्या राईड झालेल्या आहेत. आता ह्या 3 दिसत आहेत ना, त्यासाठी हे घ्यायला लागेल. हे असं ठेवायचं समोर, हँडल आहे हा हँडल असा पकडायचा, त्याच्यावर छातीवर झोपायचा और निकल पडो. आता हे कदाचित शूट नाही करता येणार, बघू ट्राय करतो. हे कुठे दुसरी अजून काय आली का? चला आम्ही सगळे भरपूर बागडून आलोय आणि आता कसं वाटलं संकेत? मस्त एकदम मजा आली. सागर दा एकदम मस्त छान. सॉरी. सो आता श्वेताने इथे पावभाजी आणली आहे, नूडल्स आहेत, चहा आहे आणि जिलबी आहे. श्वेता बिचारी राजवीरला सांभाळत एकटीच बसलेली. सॉरी श्वेता. काय सांगशील रिसॉर्ट बद्दल, वॉटर पार्क बद्दल? एन्जॉयमेंट बद्दल तुम्हाला लोकांना माहिती, पण ओव्हरऑल जेवण एकदम छान आहे. आणि जो रेट आहे दाखवलं तुम्ही रेट, त्या रेटमध्ये एवढं सगळं जेवण, सकाळचा नाश्ता, आम्ही उशीर आलो त्यामुळे नाश्ता आणि मुळात सगळ्यात महत्त्वाची सिक्युरिटी खूप छान आहे. सगळीकडे कॅमेरे आहेत, व्हॉलेंटियर आहेत. सेफ्टी वाईज सुद्धा सगळं खूप छान आहे. जेवण उत्तम आहे आणि सगळीकडे स्वच्छताच दिसेल तुम्हाला. एन्जॉयमेंटसाठी पण मला तरी वाटतं की एवढ्या सगळ्या राईड्स आहेत. कधी वॉटर पार्कसाठी प्लॅन करताय तर एकदा नक्की या बीके वॉटर पार्कला व्हिजिट करा. आणि गुगल मॅपला बीके वॉटर पार्क टाकलं शिवफाटा रोड की तुम्हाला दिसून जाईल. आणि आलात तर नक्की आकाशला एकदा तरी भेटा, खूप छान आहे ना. चलो निकलते, बाय. आणि आमच्या राजवीरला हा आवडलाय रे आकाश, हा एक पाठवून दे गावी खॅनू. ओके मित्रांनो, सो एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ असा होता. तुम्हाला नापणेचा धबधबा, त्यानंतर नवीन झालेला काचेचा पूल आणि सोबतच बीके रिसॉर्ट म्हणजेच बीके वॉटर पार्क तुम्हाला कसं वाटलं हेही कमेंट करून सांगा. आम्ही सगळ्यांनी खूप मजा केलं, खूप छान एन्जॉय केलं. होप सो तुम्ही पण कधी अशात जवळपास किंवा तुम्ही प्लॅन करताय वॉटर पार्कचा, सो बीके वॉटर पार्कला एकदा नक्की व्हिजिट करा. बाकी फूड क्वालिटी खूप छान होती. हां तेच जेवण खूप छान होतं. त्यानंतर तिकडचं सिक्युरिटी गार्ड, अरेंजमेंट्स, सगळ्या गोष्टी आणि स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतली गेली. आणि मला त्या ज्या मोठ्या राईड आहेत ना त्या करायची म्हणजे आता भीती नाही वाटत. दुबई मलेशिया वगैरे तिथे मी जे रोलर कोस्टर केले तेव्हापासून माझी भीती गेली आहे. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. 4 लाख सबस्क्रायबर पूर्ण व्हायला अजून पण वेळ लागतोय.
सो प्लीज एक काळ्या कलरचं बटन आहे जे सबस्क्राईबचं, ते जे अजून केलं नसेल तर करा. बाकी लाईक तर करालच, कमेंट पण करा. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घ्या. सैन्यवाद.